ग्रंथदिंडी होती संपूर्ण गावात. म्हणजे मग बघूया, ते मार्ग ठरलेला नाही, पण जास्तीत जास्त सगळीकडे फिरायचा प्रयत्न करणार आहे. पण जर का ते जरा ॲडजस्ट होत नसेल तर एखादी गल्ली चुकून काहीतरी राहील. ग्रंथदिंडी काढलं सकाळी 9, 9:15, 9:30 पर्यंत मॅक्सिमम. 9:30 ते 10 वाजेपर्यंत आम्हाला मग ते सकाळी मुलं काय चहा पाणी घेते काय करून येणार नाही, आम्ही सुद्धा तसंच येणार. बघ, नाश्ता आणि चहा 9:30 ते 10, आणि 10 नंतर मग आम्ही म्हणजे व्यासपीठावरचा कार्यक्रम म्हणजे मग ते प्रमुख वक्ते असतील, उद्घाटक असेल, त्या निमंत्रित जे काही म्हणजे आपल्या व्यासपीठावरती कार्यक्रमाचे 10 वाजल्यापासून जो कार्यक्रम जो होईल तो 2 वाजेपर्यंत. मग त्या व्यासपीठावर असलेल्या पाहुण्यांचं सत्कार, स्वागत, प्रस्तावना, बाकी त्या वक्त्यांची एखादं दुसऱ्या उद्घाटकाचं भाषण असेल असा तो कार्यक्रम दुपारी 2ला संपेल आणि 2 ते 4 या वेळेत प्रसाद. मग आणि 4 नंतर मग जे आहे ते सांस्कृतिक कार्यक्रम होते. मग शाळेचे विद्यार्थी जे आहेत ते थोडंसं नृत्य असेल, ड्रामा असेल, काय त्यांना म्हणजे एक 10-12 प्रकार काहीतरी तयार करा म्हणून सांगितलं, ते करतील. आणि त्याबरोबर मग जे आम्हाला आता सेवा केलेले लोक, एक आम्ही थोडंसं व्यासपीठावरती घेत असताना काहीतरी कट ऑफ लिमिट घालण्यात, एक बाबा एक 5,000 रुपयाच्या वरती देणगी दिलेला त्याच्या व्यासपीठावरती बोलून म्हणजे आम्हाला सत्कार करावा लागणार, कारण आम्ही त्या उपकारातून परतफेड करणार. त्या व्यासपीठावरती येतं त्यांना म्हणजे बोलून आम्ही त्यांचा सत्कार करून मग ते संध्याकाळच्या कार्यक्रम करायचा आहे. त्याच याच्यामध्ये जे बॅच वाईज काहीतरी दिलेली असते त्यांना सुद्धा बोलवायचं आहे. त्याच्यामध्ये मग मध्ये एखादा डान्स आहे तसा म्हणजे तो सत्कार करायचा आहे नियोजन केलं. हा सगळा कार्यक्रम राम मंदिरच्या समोर मंडप घालून करायचा आणि प्रसाद सुद्धा म्हणजे त्याच ठिकाणी. मग बघूया, आमच्या रामनवमीचा प्रसाद होतो त्या ठिकाणी, नाहीतर मग आमचा पहिल्यांदा ह्याचा व्हायचा हरिबोलचा प्रसाद व्हायचा त्या ठिकाणी. दोनापैकी एक बघूया जरा सगळं म्हणजे जर का तिथून आम्हाला नेताना आणताना काहीतरी त्रास असं काहीतरी स्वयंपाकाने किंवा कोणाला काहीतरी वाटतं तिकडं असं नियोजन आहे. आणि मग सकाळची जी सगळ्यात महत्त्वाचं जे ग्रंथदिंडी म्हणा, त्या ग्रंथदिंडीमध्ये तुमचे सगळे भक्तगण, तुमचे म्हणण्यापेक्षा आमचे पारंपरिक सगळ्याच ह्याच्यामध्ये एखादा दुसरा मग वेशभूषाही म्हणजे जर का करून येत असतील लहान मुलं किंवा काय तरीही काय अडचण नाही. प्रभूजी तुमची शोभायात्रेतली पाहिजे लागणार आहे. असं वेगवेगळ्या पद्धतीने एखादा दुसरी आमची एक बैलगाडी सुद्धा म्हणजे त्यांचा शुभ 7 ते 9:30 अगदी सगळं जे आहे की नाही ते वेळेत म्हणजे संपवायचं. तसं तुम्ही इथं कार्यक्रम करता की नाही तसा वेळेत संपवायचा आहे. मग कोण आलं नाही आलं म्हणजे कारण आम्हाला 1:30-2च्या दरम्यान